सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहेत सर्व? मस्त मजेत ना. तर आपला खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे. त्याचं रिझन पण असंच आहे की कंटिन्यू 2 महिने झाले आपल्या कौस्तुभची तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळे किरकोळ कारणासाठी काही ना काहीतरी सारखं डॉक्टरकडे जावं लागत होतं. त्यामुळे आपले ब्लॉग येत नव्हते ना, शॉर्ट व्हिडिओ येत नव्हते. आता मध्यंतरी महाशिवरात्रीनंतर मी थोडे परत शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. बिकॉज की यूट्यूब फॅमिलीवरती आपल्या काही परिणाम नको व्हायला. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. मुळात ब्लॉग बनवायचं रिझन असं आहे की माझा चेहरा बघून तुम्हाला कळाला असेल, होळीचे दिवस चालू आहेत आणि प्रत्येक कोकणी माणूस हा होळीला गावी जातो. तर सो आम्ही पण चाललो आहे, तुम्ही पण येत आहे ना. आणि हे चेहऱ्यावरती जे काही कलर लागला आहे ते सो आम्ही क्लिनिक सुटल्यानंतर छोटीशी होळी खेळलो आहे. होळीचे मी थोडेफार फोटो अपलोड करते. आम्ही चौघीच होतो. क्लिनिक सुटल्यानंतर छानपैकी थोडंसं कलर प्रत्येकीने लावून घेतलेला आहे. तर पटापट मी पण आता तयारी करते. तोपर्यंत आपला ब्लॉग कंटिन्यू करा. मंडळी पाहू शकता घरात किती पसारा झालेला आहे. गावाला जायची तयारी रसमस. आणि अशा प्रकारे आमच्या प्रणाली वहिनी आलेले आहे. हाय बरं, हाय कौस्तुभ, हाय कर, हाय. हॅलो. कौस्तुभ बिचारा आजारी आहे आमचा. मस्ती बघा किती त्याला. मस्ती बघा याची मस्ती बघा. पटापट रेडी झालेली आहे मी. आता निघायचीच तयारी चालू आहे. मागे बघू शकता किती पसारा होता तो आवरून ठेवलेला आहे. आणि हा जो आपला आहे न्यू फ्रीज आहे त्याचा हा बॉक्स आहे तो इथे आणून ठेवला आहे. बिकॉज मुलं होळी धुलीवंदन खेळतील तर सगळं तर होळीने कलर करून टाकते. तर मी तो बॉक्स आणला ना. चला तर निघू. सो फायनली आम्ही निघालेलो आहे गाईस. आपली गाडी पण आलेली आहे. साहिल भाऊ बघा मोबाईलवर बोलत आहेत. राजू भाऊ पण आलेले आहेत. सो मस्त आपली गाडी क्लीन झालेली. गाडीत सामान सेट करून घेऊया तोपर्यंत. ते कोण आहे? कस तू हाय कर. इकडे बघ, इकडे बघ. कोण कोण बघा तुम्ही. हा माझ्याकडे एक पिशवी आहे. साहिल कुठे चाललास? ठीक आहे, चला ब्लॉग कंटिन्यू करा. जे कोणी नवीन असेल चॅनलवर तर त्यांनी नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काढते देवा तुला मी पाहिलाय. सो आता आपण कुठे पोहोचलोय? आम्ही पेनच्या जवळपास पोहोचलोय आणि आपल्या गाडीमध्ये CNG भरायला थांबलोय. जिकडे तिकडे CNG ला भरपूर लाईन आहे. आपली गाडी ते कौस्तुभ बघा चाचूच्या मानेवर बसलाय. सगळे लोक गावी निघालेत त्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे. CNG भरून झाले, आता निघूया आपण. तर मंडळी आता आम्ही थांबलोय हॉटेल शालीमार येथे. मुंबई गोवा हायवे वरील सुप्रसिद्ध असं हॉटेल, फक्त चहासाठी. पाहू शकता. आणि हा कौस्तुभ इथे रडतोय राटक्या. ह्याला पाहिजे खाऊ.
ते खेळणी वगैरे एवढा खाऊ पिशवीवरून घेतलाय तरी याला खाऊ पाहिजे अजून. ए इकडे बघ रड्या, ह्याला घ्यायला चाललोय आम्ही खेळणी. काय घेणार पण आपण काय माहिती काय पाहिजे. काय पोरग आहे अतरंगी. अतरंगी क्या भैया क्या चाहिए. चल कौस्तुभचं काय चाललंय बघा. ए तो ट्रायपॉड आहे, ट्रायपॉड तोडशील देते. हाय कर. बाय नाही रे, हाय बोल. परत बोल. आता चहा नाश्ता करायला उतरलोय शालीमार हॉटेलमध्ये. सो आता पण इथे निघूया शालीमार हॉटेल पासून. थोडं चहा घ्यायला आम्ही थांबलो होतो आणि खूप लेट झालेला. आता जवळजवळ वाजलेले आहेत 8:45. बघत इथून किती वेळ होतो आम्हाला पोहोचायला. ब्लॉग कुठेही स्किप करू नका, बघत राहा. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या घरी बघा आलेलो आहे आमच्या घरी. गाडी पार्क करूया. आपला मेन एंट्रन्स. आम्ही घरी पोहोचलोय आणि आता फटाफट फ्रेश झालोय. फ्रेश म्हणजे काहीच नाही, फक्त बॅगा आणून ठेवल्यात आणि आता रात्रीचे वाजले बघू शकता तुम्ही 11 वाजलेले आहेत. एवढे दमलोय आणि येऊन पटापट किचनमध्ये आम्ही थोडीशी मी प्रणाली आणि मम्मीने थोडीशी भांडी घासलेली आहेत आणि जेवणाची तयारी केली आहे. पटापट येताना तर चपाती आणि मटकीची बिकॉज भाजी आम्ही बनवून आणली होती आणि आता पटापट दुपारी बोलतात सकाळी ठेवलं लगेच पी आणि बोलतात तुम्हाला एक एक घेऊन देते. कौस्तुभचं बघा ते काय चाललंय. आता पटापट रेडी होतो म्हणजे साड्या वगैरे नेसतो, पण 11 वाजलेले आहेत आणि आपल्याला होळीवरती जायचं आहे होळी बघायला. तर भेटू होळीवरती. थोडा ब्रेकने ब्लॉग आलेला आहे, पण काय करणार तर लहान असल्यामुळे कौस्तुभ आपल्याला पूर्ण ब्लॉग शूट करता येत नाही. बघू मागच्या साईडला काय चाललंय. लख काळोख पडलेला आहे मस्तपैकी. खूप अंधार आहे मागे. साफसफाई करायला पाहिजे. उद्या प्रणाली करून टाकू इथे आहे ना. आता वापरायचं इथे. इथे आम्ही चूल पेटवतो सकाळी पाणी वगैरे गरम करायला. तर फक्त नॉर्मलीच लाईट वगैरे लावलेले आहेत थोड्याफार. उद्या सकाळी मस्त सगळं क्लीन करून साफसफाई. इथे पण आमचं थोडं स्टोअर सामान आहे. चला फ्रेश होऊन भेटू. दिसते बघा साधा सिंपल, कारण आता वाजल्यात रात्रीचे 12 आणि सगळे होळीवरती गेलेले आहेत गावच्या. तर चला आपण पण जाऊया होळीवरती, बघूया गावची होळी कशी सेलिब्रेशन करतात किंवा कशी साजरी करतात. सगळं डोअर लॉक करून घेऊया चांगल्या पद्धतीने, कारण गाव शिव आहे. जनावर कुठूनही शिवरू शकतात. घरात 2-2 लहान मुलं आहेत. मनू पण आहे आमचा, कौस्तुभ पण नाही. कौस्तुभ गेला आता बाबांसोबत होळीवरती. आम्ही पण जातोय.
हा हा पाठवतो बाबा. ते बेंजवाले आहेत काय नाचायला? मावशी कोणत्या मुलीची? कसा वाटला तुम्हाला गावचा होळी उत्सव? आम्ही पहिल्यांदा शूट केलाय, म्हणजे मी पहिल्यांदा शूट केलाय. जितकं मला पॉसिबल होईल तितका प्रयत्न केलाय शूट करायला. असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्हाला हा होळीचा ब्लॉग कसा वाटला, खास म्हणजे कोकणातली होळी, तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते खाली नक्की कमेंट करून कळवा. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.